कोकणातील आयनीमेटे गावातील तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी इतिहास घडवलाय। 18 वर्षीय तरुणाने एका जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्याला संपवलं। आज या क्रांतिकारकाच्या आठवणी अजूनही जपल्या जातात। बघूयात स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या कान्हेरे यांची शौर्यगाथा। 21 डिसेंबर 1909 या दिवशी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये एका तरुणाने इतिहास घडवला। छातीवर 4 गोळ्या झाडून एका जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्याला यमसदनी धाडलं। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आयनीमेटे या गावात जन्मलेले अनंत लक्ष्मण कान्हेरे, वय फक्त 18, पण कामगिरी अजूनही लक्षात राहिली आहे। बालवयातच इंदूर, औरंगाबाद, बार्शी या शहरात शिक्षण घेत असताना कान्हेरे गुप्त स्वातंत्र्य संघटनेचे भाग झाले। ब्रिटिश अधिकारी जॅक्सनवरील सूड घेण्यासाठी नाशिकमध्ये नियोजन, तयारी आणि निर्धार करण्यात आला। 19 सप्टेंबर 1909 रोजी पहिला प्रयत्न। नाशिकमध्ये संघटनेच्या लोकांशी कान्हेरेंची गुप्त बैठक। पेठ रस्त्यावर कान्हेरेंकडून गोळीबाराचा सराव। जॅक्सन कसा वागतो, कुठे जातो याचा अभ्यास। 29 सप्टेंबर 1909 रोजी दुसरा प्रयत्न। नियोजनासाठी अधिकारी हजर नसल्यानं प्लॅन पुढे ढकलला। 21 डिसेंबरला 4 गोळ्या थेट जॅक्सनच्या छातीवर झाडल्या। कान्हेरेंकडून आत्मसमर्पण। 19 एप्रिल 1910 रोजी कान्हेरेंना फाशी। हे मी देशासाठी केलंय, मी पळून जाणार नाही, अशी भूमिका घेत ते हुतात्मा झाले। कोकणातील हुतात्मा कान्हेरे यांच्या आयनीमेटे या गावी त्यांचे घर ज्या जागी होते ती जागा आता दुर्लक्षित आहे। कान्हेरे यांच्या जागेवर जिवंत स्मारक म्हणून त्यांच्या नावाने एक विद्यालय सुरू आहे। इथे स्मारक व्हावं असं ग्रामस्थांचं मत आहे। ते हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचं जन्म ठिकाण आयनी या गावामध्ये, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। या जन्मठिकाणाची अतिशय दुरावस्था झालेली आहे। सर्वात भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वात तरुण क्रांतिकारक की ज्यानं वयाच्या 18व्या वर्षी फासावर गेले, परंतु त्या हुतात्म्याची जन्मठिकाण हे विकसित होणं गरजेचं होतं। त्या मानानं अजून काही विकास झालेला नाही। तर हे विकास जन्मस्थळ चांगलं विकसित व्हावं आणि एक यथोचित त्यांचं स्मारक व्हावं अशी आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे। हुतात्म्यांची स्मारकं जी पूर्णत्वास नेली जात आहेत किंवा तयार होत आहेत, त्या दृष्टीने अजून खूपच काम इथे बाकी आहे। त्यासाठी उर्वरित निधी योगेशभाई यांनी मंजूर करावा। तसंच केंद्र शासनाकडे यासाठी काही पाठपुरावा करता येणार असेल तर तोही प्रयत्न करावा, अशी आम्ही ग्रामस्थ, कान्हेरे मंडळी आणि हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे पुढचे वारसदार अपेक्षा करू। हुतात्मा अनंत कान्हेरे यांचं आयुष्य म्हणजे धैर्य, त्याग आणि देशभक्तीचं जिवंत प्रतीक। आजही त्यांच्या गोळ्यांचा आवाज इतिहासाच्या पानातून ऐकू येतो। हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचं हे गाव आहे आणि त्यांचं जन्मगाव असल्याने या ठिकाणी त्यांचे जे जन्मगावामध्ये एक मोठं स्मारक व्हावं अशी अपेक्षा इथल्या ग्रामस्थांची आहे। गेल्या काही वर्षांमध्ये काही लाख रुपयाचे या ठिकाणी अनुदान आलं, त्यातून काही जुजबी गोष्टी या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत। परंतु जेवढं मोठं बलिदान या हुतात्म्याने या देशासाठी प्राणार्पण करून केलेलं आहे, त्याला कुठेतरी साजेसं एक स्मारक या ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा त्यांचे पूर्वज जे वंशज आहेत त्यांनी देखील व्यक्त केलेले आहे। पुढारी न्यूज साठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।